इससे पहला वाला मैच ओपनिंग मैच था इस प्रतियोगिता का, जिसमें सारंग टीम ने एक जबरदस्त शुरुआत की थी, लेकिन उसके बाद अंतराल में विकेट गिरते चले गए, जिसके जवाब में लक्ष्य ज्यादा दे नहीं पाए। सिर्फ मात्र 43 रन बनाए थे निर्धारित 4 ओवर की समाप्ति तक, और जिसके जवाब में दूसरी इनिंग्स के लिए जब सलामी जोड़ी मैदान में उतरे, क्या किफायती भरी बल्लेबाजी की और जीत की दहलीज तक ले जाकर और 12वां प्लेयर यहाँ पे बिल्कुल दोनों ही टीम का 12वां प्लेयर यहाँ पे हम जी बॉलर नए गेंदबाज अक्षय शुरुआत करने जा रहा है। अच्छी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत और उतनी ही अच्छी सम्मान भी यहाँ पे। इस गेंद को हल्के हाथों से खेला पॉइंट की तरफ, वहां पे खिलाड़ी तैनात थे। जब तक गेंद को फील्ड की जाती, 1 रन लेने का मौका था। स्ट्राइक पे समीर थे और उनके पास बलिराम अभी स्ट्राइक लेंगे। सलामी जोड़ी, इस बार अच्छी गेंद, इस बार गेंद को थोड़ी अपनी ओर खींची थी गेंदबाज ने, जिसके चलते एक डॉट बॉल का परिणाम इस गेंद में। अभी भी स्कोरबोर्ड 1 रन बगैर को नुकसान के। सलामी जोड़ी, इससे वह अगला इनिंग्स का बिल्कुल जहन में रहा होगा, किस तरीके से अपनी पारी को संभाला और जीत के दहलीज तक ले जाकर पहुंचाए। जब जरूरत थी 4 रनों की, उस वक्त विकेट गंवाए थे रनआउट के रूप में, भले ही इस बार लपेट कर खेला है, लपेटता हुआ खेला हुआ ये शॉट। लेग के ऊपर से ये खेला हुआ था शॉट, जिसके चलते मिलेंगे 6 रन। इसी छक्के के साथ स्कोरबोर्ड अब तक जा पहुंचा है 7 रन बगैर कोई नुकसान के। अगली गेंद को लेकर इस बार तैयार, इस बार आगे की ओर ये गेंद थी। नॉन स्ट्राइक वाले खिलाड़ी यहाँ पे रन लेने के लिए दौड़ पड़े थे, लेकिन स्ट्राइक वाले खिलाड़ी ने मना किया यहाँ पे कि हमें रनआउट के रूप में अपना विकेट गंवाना नहीं है। यहाँ पे एक अच्छी साझेदारी अगर पनपती है तो आने वाले बल्लेबाजों के पास एक मौका होगा लंबे लंबे हिट लगाने का। इस बीच एक डॉट बॉल आता हुआ, फिर से बॉलिंग मार पे काफी लंबा रनअप के साथ ये गेंदबाजी कर रहे हैं। पहला ओवर का आक्रमण संभालते हुए इस बीच अगली गेंद, अच्छी गेंद, विकेट कीपर के ऊपर गई है ये गेंद। विकेट की तलाश थी यहाँ पे गेंदबाज को और सफलता मिलेगी, जिसके चलते यहाँ पे खामियाजा भुगतना पड़ेगा। पहला झटका लगता हुआ बहुत ही बेहतरीन यहाँ पे हमारे जो डीजी बाबू है इस मैच का बिल्कुल दर्शकों को आनंद देते हैं अपनी डीजी के साथ। जैसे जैसे विकेट गिरते हैं, जैसे जैसे बाउंड्री या ओवर बाउंड्री आते हैं, बिल्कुल लगा देते हैं डीजे। और हम जरूर कहना चाहेंगे डीजे वाले बाबू से कभी कभार हिंदी गाना भी लगा दिया करें, ताकि मुझे भी थोड़ा सा मजा आए। मराठी इतना ज्यादा समझता नहीं हूं, इसके लिए माफी भी चाहता हूं। इसी बीच अगली गेंद को लेकर तैयार, फुल लेंथ की गेंद। यहाँ पे एक मौका था विकेट कीपर के पास, बल्ले का ऊपरी किनारा
ये आसान कैच था, लेकिन चूके और दूसरी ओवर की शुरुआत रुफलैन गेंद, और अजी वो गरीब अंदाज में ये शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन चूके यहाँ पे। और पहली गेंद थी ये दूसरी ओवर की, डॉट बॉल आता हुआ। अभी भी स्कोर बोर्ड 11 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। कसी हुई गेंदबाजी जरूर करनी चाहेगी। नए गेंदबाज का नाम विजय, बिल्कुल नाम के साथ यहाँ पे विजय भी तलाशते हुए इसी बीच उठाकर खेला है कवर, और एक्स्ट्रा कवर के ऊपर से निकल जाएगी। 1 टप्पे के बाद बाउंड्री के बाहर 4 रन। इस चौका लगने के बाद यहाँ पे जरूर गेंदबाज कुछ नई करने की सोचेगी। अच्छी गेंद, कमाल की वापसी, और मैं बताया भी कि जरूर कुछ करना चाहेंगे। थोड़ी सी इस बार तेजी के साथ ये फेंका हुआ ये गेंद था। बल्लेबाज फिर से लंबा शॉट लगाना चाहते थे, इस बार चूके, और एक डॉट बॉल आता हुआ। अभी भी स्कोर बोर्ड 15 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। इस बीच क्या कमाल की यहाँ पे किफायती भरी गेंदबाजी हो रही है। अगली गेंद को काफी तेजी के साथ फेंका था, इस बार थोड़ी सी चालाकी दिखाई, सोवर ये पे गेंद फेंका, और बल्लेबाज बिल्कुल हक्के बक्के रह गए, और बाकी का काम विकेट कीपर ने आसानी के साथ पूरा किया, और जिसके चलते एक आउटडोर बॉल आता हुआ इस गेंदबाज के लिए। इस बीच अच्छी गेंद, लगातार बैक टू बैक 3 गेंदे डॉट, कमाल की वापसी, कमाल की वापसी करते हुए ये गेंदबाज। इस गेंदबाज की जितनी सराहना की जाए और जरूर भी इस बार आगे की ओर ये फेंका हुआ गेंद, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी तैनात थे, ये कैच लेने का बहुत ही सुनहरा मौका था। हाथ से गेंद छिटक कर निकल गई, जमीन पर टप्पा ले लिया, और इसी बीच दोनों ही बल्लेबाजों ने अपना छोर को बदलकर रन पूरा किया। 2 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 17 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। अच्छी खासी गेंदबाजी कर रही थी, जैसे ही चौका लगा था उसके बाद कमाल की किफायती भरी गेंदबाजी की, कमबैक किया अपने लिए, अपनी टीम के लिए, और जैसे ही 3 डॉट गेंदों के बाद एक गेंद हवा में आया था, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी तैनात थे, लेकिन खिलाड़ी का साथ नहीं मिला, जिसके चलते 2 रन में तब्दील हुए यहाँ पे इस गेंद में। इन 2 रनों के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 17 रन, 1 विकेट के नुकसान के बाद। अभी भी 2 ओवर का खेल आना शेष है इस इनिंग्स के लिए। नए गेंदबाज पुनीत, बिल्कुल
इससे अगला ओवर जो किया बिल्कुल किफायती भरी गेंदबाजी थी, सराहना करनी चाहिए ऐसे गेंदबाजों की। टेनिस में इतना अच्छा जबरदस्त गेंदबाजी देखने को मिलते नहीं है। इसी बीच फुल टॉस के साथ शुरुआत गेंदबाज ने की है और मिड विकेट की ओर खेला था, ज्यादा ताकत नहीं लगाए थे, प्लेस किया था इस गेंद को, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात थे। जब तक गेंद को फील की जाती, एक रन लेने का था मौका। इस एक रनों के साथ हल्के हल्के हाथों से स्कोर रहा बोर्ड जा बढ़ता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान के बाद। इस बार फिर से फुल टॉस गेंद, इस बार खेलना चाहते थे कहीं और गेंद गई कहीं और, लेकिन कुछ ना कुछ हो, रन आनी चाहिए। जब तक गेंद को फील्ड की जाती, पॉइंट की तरफ 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ अब तक जा पहुंचा है 19 रन 1 विकेट के नुकसान के बाद। ये तीसरा ओवर फेंका जा रहा है और क्या कमाल की सदी हुई कसी हुई गेंदबाजी हो रही है। बल्लेबाज को यहां से आरे हाथों लेना होगा, किसी ना किसी गेंदबाज को, और कहते ना कहते उठाकर खेला है फाइन लेग की तरफ से और थर्डमैन के बीच में से ऊपर की ओर से निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर। 6 रन दीजिए। खामोश भी तो थे यहां पे बल्लेबाज, बहुत सारे गेंदों का सामना कर चुके थे और अनिवार्य जैसा हो गया था यहां पे एक बड़ा शॉट लगाने का, और वही कारनामा करते हुए अपने लिए, अपनी टीम के लिए इसी छक्के के साथ स्कोर बढ़ता हुआ अब तक जा पहुंचा है 25 रन 1 विकेट के नुकसान के बाद। इसी बीच अगली गेंद फुल टॉस गेंद फिर से उठाकर खेला है लॉन्ग ऑन की तरफ, वहां पे खिलाड़ी तैनात, उससे फील्ड हुई, दूसरी खिलाड़ी जाकर जब तक गेंद को फील्ड की जाती, 2 रन लेने का मौका था इस दोनों ही बल्लेबाजों के पास। इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 27 रन 1 विकेट के नुकसान के बाद। सब कुछ देखने को मिल रहा है। क्रिकेट तो यही है, इसी का नाम अनिश्चितता है। क्रिकेट मैच कुछ भी हो सकता है, कोई भी टीम जीत सकते हैं। जैसे कि इसी बीच एक और यहाँ पे फुल टॉस गेंद थी, थोड़ी सी डिजाइन गेंद थी, लेग स्टंप के ये बाहर था गेंद, और जिसके चलते वाइड के रूप में मिलेंगे एक्स्ट्रा 1 रन। इस 1 रनों के साथ स्कोर बोर्ड में इजाफा 28 पर जा पहुंचे अब तक स्कोर बोर्ड 1 विकेट के नुकसान के बाद। गेंदबाजी किफायती भरी हो रही थी, गेंदबाज की यहाँ पे तारीफ क्या करना शुरू कर दिया, अपना लाइन और लेंथ को गलती कर बैठे, जिसके चलते एक छक्का भी लगाने में बल्लेबाजों का मौका मिला। और उसके बाद फुल टॉस मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन ज्यादा ताकत नहीं थी शॉट पे। इसी बीच फिर से फुल टॉस गेंद, और इस बार दर्शक कहना चाहिए भाई यहाँ पे कि निकल जाएगी गेंद बाउंड्री के बाहर, ऊंची काफी गई थी, और मिड विकेट के वहां एक ऐसी खिलाड़ी तैनात तो बिल्कुल 1 इंच भी उसको हिलना नहीं पड़ा, आसानी के साथ कलेक्ट कर लिया अपने हाथों में इस गेंद को, और ये चलता गया दूसरा पतंग, दूसरा विकेट लगते हुए। इसी के साथ अपनी टीम को यहां से जरूर कुछ बड़ा लक्ष्य देना चाहेगा। मिडिल ऑर्डर इस टीम की खूबी है। इसी बीच खराब गेंद, ये बिल्कुल खराब रणनीति के साथ 9 बॉल फ्री हिट मिलेंगे इस गेंद में, और इस तरह की गेंदबाज अगर 2 गेंदें डाल देते हैं तो उनके ऊपर दबाव आ जाएगा। इस तरीके की गेंदबाजी अगर 3 हिट, ये हमारे जो फर्स्ट अंपायर है, काफी अनुभवी अंपायर है, लगभग 450 मैचों का अंपायरिंग कर चुके हैं बहुत सारे जगह में। जैसे सारंग में मुझे इनका अंपायरिंग करने का सुनहरा मौका मिला था, हमारे ओरोसा जिस गांव में हम रहते हैं वहां पे भी हमें इसी बीच शुरुआत हो चला है, लॉन्ग ऑन के ओर से खेला हुआ ये शॉट हल्के हाथों से 1 रन चुराया, दूसरे के लिए दौड़ पर है, यहाँ पे रनआउट का बिल्कुल भी कोई चांस नहीं, और सुरक्षित पहुंच चुके हैं अपने
क्रीज पर, और जिसके चलते 2 रन मिलेंगे। इस 2 रनों के साथ स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 31 रन 2 विकेट के नुकसान के बाद। तो अंपायर की मैं तारीफ कर रहा था, वहां पे भी मुझे सुनहरा मौका मिला था कमेंट करने का और इनका अंपायरिंग देखने का। क्या बेहतरीन अंपायरिंग का अंजाम देते हैं, बिल्कुल भी हिचकिचाहट सा होती नहीं किसी भी निर्णय को देने के लिए। बिल्कुल अनुभव का भरपूर यहाँ पे जमजमाहट दिखाते हुए दर्शकों को। और जैसे कि मैं बता रहा था, जैसे जैसे खेल आगे बढ़ते चले जाएंगे धीरे धीरे से चारों ओर फैल जाएंगे दर्शक, वो देखने को मिल रहा है। अच्छी गेंद, नए गेंदबाज गणेश, और गणेश के साथ अपना काम भी करते हुए, जैसा नाम वैसा काम करते हुए यहाँ पे पहली ही गेंद बहुत गेंद थी और ये बिल्कुल अंतिम ओवर है। बल्लेबाज के पास यहाँ मौका रहता है, लेकिन गेंदबाज ने क्या कमाल की गेंदबाजी की। अब तक सिर्फ मात्र 31 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं और अंतिम ओवर फेंका जा रहा है। अंतिम ओवर की दूसरी गेंद को लेकर तैयार, इस बार खेलना कहीं चाहते थे और स्वीप शॉट खेलना चाहते थे। यहाँ पे क्या रनआउट हो सकते हैं, लेकिन सुरक्षित पहुंच चुके हैं। 1 रन होना चाहिए था, थोड़ी सी मिसफील्ड, जिसके चलते 1 को 2 में कन्वर्ट किया। यहाँ पे इस 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में इजाफा। स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 33 रन 2 विकेट के नुकसान के बाद। अच्छी खासी गेंदबाजी कर रही है गणेश। अंतिम ओवर की तीसरी गेंद को लेकर तैयार, इस बार आगे की ओर ये गेंद थी, लपेट कर खेलना चाहते थे लेग साइड की तरफ, लेकिन चूके बल्ले का अंदरूनी लिया और लेग स्लिप तक ये गेंद गई। जब तक फील्ड की जाती रन लेने का था मौका। 1 रन, इस 1 रनों के साथ स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 34 रन 34। इसी बीच गेंदबाज ने थोड़ी सी जल्दीबाजी दिखाई, बल्लेबाज तैयार थे नहीं यहाँ पे, और जिसके चलते एक डेड बॉल का इशारा आता हुआ हमारे फर्स्ट अंपायर की ओर से। इसी बीच फिर से गेंदबाजी मोड़ उठाकर खेला है मिड विकेट की ओर, वहां पे खिलाड़ी तैनात है। कैच लेने का भरपूर मौका था, लेकिन हाथ से छिटकी गेंद, और जब तक दोबारा से गेंद को फील्ड की जाती 1 से 2 में रन को तब्दील करने का था मौका। इन 2 रनों के साथ स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 36 रन 2 विकेट के नुकसान के बाद। ये अंतिम ओवर फेंका जा रहा है, अंतिम ओवर का कुछ ही गेंदें शेष है। काफी किफायती भरी गेंदबाजी हो रही है इस बार। शॉर्ट ऑफ लेंथ गेंद हल्के हाथों से खेला है बॉलर की दिशा में, लेकिन बॉलर से वहां पे थोड़ी सी मिसफील्ड हुई। 1 रन चुराया, दूसरे के लिए दौड़ पर है, रनआउट का यहाँ पे मौका। क्या रनआउट होना चाहिए, बिल्कुल यहाँ पे रनआउट के रूप में तीसरा विकेट गंवाएंगे। 1 रन पूरा कर लिया था, दूसरे कतई यहाँ पे होना नहीं चाहिए था और लेने के लिए दौड़ पड़े थे, जिसका खामियाजा भुगतना पड़ा और रनआउट के रूप में एक और विकेट गंवाकर पवेलियन जाएंगे। इस 1 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ अब तक जा पहुंचा है 37 रन। मेरे सहयोगी कमेंटेटर अजिंक्य सर, क्या बेहतरीन कमेंटेटर है इस रायगढ़ जिले का शेर है। कमेंट्री की बात करें तो अजिंक्य सर। इसी बीच अच्छी गेंद, काफी किफायती भरी गेंद, तो इस डॉट गेंदों के साथ इस इनिंग्स का समाप्त हो चला है। निर्धारित 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड अब तक जा पहुंचा है 37 रन 3 विकेट के नुकसान के बाद। इसी बीच मेरे सहयोगी कमेंटेटर सर अजिंक्य जुड़ेंगे आपके साथ अगली इनिंग्स के लिए। मराठी और हिंदी में आपको बारी बारी में सुनाएंगे इस मैच का आंखों देखा हाल, और सुनाएंगे आपको अपनी जुबानी। सर I love my girl, it's my girl, it's my
लगेच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सदतीस धावा फलकावरती पहिल्या सत्रामध्ये जमवला. बॅटिंग करत असताना कातलाची वाडी या टीमनं आणि 38 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं ते कोपरी या टीमला. चला जे खेळाडू कक्ष बनवला त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपण बसायचंय कोपरी टीम. आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही टेंबरे आणि धारणी दोन्ही ही टीमचे कॅप्टन चला लगेच टॉस करण्यासाठी यावं. आपण इनिंग ब्रेक्स मध्येच टॉस करत आहोत. त्याकरता ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की धारणी टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात टेंबरे टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. तत्पूर्वी चला कोपरी टीमच्या कॅप्टनला कॉल करतो आम्ही की जो खेळाडू कक्ष बनवलाय त्या खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचंय. सगळे तुमचे प्लेइंग 11 खेळाडू घेऊन आपण त्या खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. बॉल द्या बॉल. गावनवाडी आणि त्यांच्या विरोधात धारणी दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. मॅचला आपण पाहतो या ठिकाणी होईल सुरुवात. 24 बॉल मध्ये 38 धावसंख्येचे आव्हान रोखायचं ते कोपरी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना चला या ठिकाणी आपण पाहतो नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत आपण. या ठिकाणी धारणी टीमच्या कॅप्टनला कॉल असेल आपण या ठिकाणी यावं. त्यांच्या अगेन्स्ट गव्हाणवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले. धारणी टीमच्या कॅप्टनला लगेच तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं प्लीज. कातलाची वाडी टीमला आता या धावा डिफेन्स करायचे. 24 बॉल मध्ये 38 धावसंख्येचं संरक्षण त्याचा बचाव या मॅच मध्ये केला जाईल की धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी सहजरित्या केलं जाईल. हातनोली टीमनं आपण पाहिलं सारंग टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 44 धावसंख्येचं पाठलाग तब्बल 1 षटक राखून त्यांनी त्या धावसंख्येचं पाठलाग केलं होतं. आणि त्याचा विचार करता 24 मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. परंतु गोलंदाजी जर अप्रतिम झाली पंचांचा ग्रीन सिग्नल द मॅच ऑन व्हेरी फर्स्ट बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज आकाश. गणेश ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती. दशरथला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आकाश आणि चांगली गोलंदाजी इथून पुढे त्याला करावी लागेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का धारणे आणि टॉस आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश तयार आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं खऱ्या अर्थाने एक आगळीवेगळी ऍक्शन गोलंदाजाची. परंतु तदनंतर चेंडू पडल्यानंतर जास्त वेग होता. स्किड झाला बॉल. यष्टीरक्षकाचा वेध घेत फलंदाज गणेशला बीट करत पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज आकाश. आकाशाला गवसणी घालणारी गोलंदाजी त्याला करावीच लागेल. आकाश एवढी उंची त्याला या मॅच मध्ये जर गाठायची असेल तर आकाशला समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच नव्हता या ठिकाणी. आणि बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल टाकतो गोलंदाज आकाश. बरेचसे गोलंदाज आपण पाहतो. जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला रँकिंग टॉपचा बॉलर आहे परंतु त्याच्या आगली वेगळी ऍक्शन त्याचं परफेक्ट यॉर्कर आणि सटीक लाईन आणि लेंथनं टाकलेले चेंडू आणि वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी त्याची आपण पाहिली आणि त्या कारणास्तव तो अग्र क्रमांकावरती आहे.
पुन्हा एकदा यावेळेस बॅटन अगदी पायाच्या मधोमध चेंडूची पिके केली. डॉट बॉल येतो. लगातारचा हा तिसरा चेंडू. गोलंदाज आकाशनं या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की आकाशाला गवसणी घालणारी त्याला गोलंदाजी करावी लागेल. आकाशा एवढी उंची त्याला जर गाठायची असेल तर चांगली गोलंदाजी त्याला करावीच लागेल. तर ती गोलंदाजी त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज आकाश. लगातारचे 3 चेंडू त्याने या ठिकाणी डॉट टाकले. यावेळेस फटका बसलाय. हवेमध्ये झेलला केले कॅरी शॉट मिड विकेट वरती. चांगलं प्रोटेक्शन आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाद. आणि त्यांच्या विरोधात गवणवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. पण तो सर्वप्रथम तुमच्या फॉर्मॅलिटीज तुम्ही आयोजकांशी संपर्क साधत तुम्ही कंप्लीट करायचे. विष्णू खैर यांचे बंधू रमेश कहीर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेमध्ये रमेश खैर आपलं देखील. परंतु या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत तुम्ही आयोजकांशी संपर्क साधत त्या ठिकाणी त्या फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करायच्या. तदनंतर टॉस केला जाईल. यावेळेस क्षेत्ररक्षक चुकले. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येते डोंगराच्या आई चषकातील हा लाजबाब चौकार 4. विशाल आपण पाहिलं सध्याच्या घडीला आरपीएलचं दिमागदार देखणं पर्व चालू आहे आणि त्या पर्वामध्ये देखील बरेचसे चांगले खेळाडू खेळत असताना आपण पाहिले. परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये दिवस रात्रीमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना आपला परिश्रम त्या ठिकाणी करावा लागला. या ठिकाणी टॉस केलं जात आहे आणि चांगले संघ होते ना विशाल. ते संघ आता बाहेर गेलेत आरपीएल मधून. असं वाटलं होतं प्रत्येकाला की हा संघ प्रबल दावेदार आहे, हा संघ क्वालिफाय होईल, हा संघ खऱ्या अर्थानं क्रमांकाचा पारितोषिक ठरेल, पारितोषिकाचा हकदार ठरेल. परंतु तसं आणि ज्यांनी जज्बा दाखवले ना ते खऱ्या अर्थानं वरती गेले. टॉस जिंक या ठिकाणी गव्हाणवाडी या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय अगदी थोड्याच वेळात अगदी लवकरात लवकर आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवायचंय. आणि चला गव्हाणवाडी टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. कारण की या मॅचचे चित्र त्यांनी अगोदर पाहिले. त्या अगोदर आपण पाहिलं धावसंख्येचं पाठलाग केलं होतं आत्मोली टीमनं. परंतु त्यांचे फलंदाज का आक्रमक होते. मंगेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहत होतो मैदानाच्या आतमध्ये हेमंतला जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली होती. आणि या मॅच मध्ये जर या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल धाव फलकावरती धावा आहेत त्या 4 म्हणजे विजयासाठी अजूनही 34 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल आणि 34 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज समीरला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. चला प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नकोय. प्रत्येक टीमला ही सूचना आम्ही देऊ. समीर बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पहिलाच बॉल पडला आणि तदनंतर उचली घेतली. पंचांचा त्या ठिकाणी कोणताही इशारा येत नाही म्हणजे डॉट बॉल येईल. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय दशरथला आणि दशरथला बीट करत हा चेंडू डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर तयार आहे. दशरथ आणि शंकरने एक चौकार संघासाठी उभारलाय लगावलाय. परंतु इथून पुढे जर या मॅच मध्ये धाबा जमवायचे असतील तर शंकर आणि दशरथला एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप करणं गरजेचं आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. लेग बाय स्वरूपात पंचांचा इशारा येतोय आणि ह्या
धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. विशाल असं वाटलं होतं 37 झाल्या 38 धावसंख्येचं पाठलाग सहजरित्या करेल या मॅच मध्ये कोपरी संघ, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना आणि कधी काय घडलेलं बिघडेल हे सांगणं कठीण. यावेळेस लेगस्टिकच्या जास्त बाहेर वलन घेणारा हा चेंडू पंचाने दंडित केला. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. संध्याकाळची आपण 6 6:30 एक मॅच पाहिली आरपीएल मध्ये. खऱ्या अर्थानं रजत मुंडे एकीकडे होता, त्यांच्या अगेन्स्ट विश्वजित ठाकूर होता. जबरदस्त गोलंदाजी केली होती विश्वजित ठाकूरनं. 47 धावा जमवल्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना विश्वजित ठाकूर यांच्या संघाची अगदी दमछाक उडाली होती. अगदी जवळ तो सामना जिंकलाच होता रजत मुंडे यांच्या टीमनं, परंतु शेवटच्या मोक्याच्या क्षणाला अलिबाग टीमचा जो खेळाडू होता, अलिबाग विभागातील त्या खेळाडूने तो सामना जिंकून दिला विश्वजित ठाकूरला. परंतु या मॅच मध्ये तशी बॅटिंग करेल का दशरथ शंकर की दशरथ या मॅच मध्ये या जो संकट आहे तो संकट दूर करण्याचा प्रयत्न करेल का मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज संकटमोचक बनण्याचं काम करतील का. धावफलकावरती धावा आहेत 59, अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. बॉल तयार. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. विशाल क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं वेट वॉच अँड नेक्स्ट प्ले. तुम्ही ज्यावेळी वेट करता, वॉच करता, चेंडूवरती शेवटपर्यंत करडी नजर ठेवता आणि त्यानंतर ज्यावेळी तुम्ही फटका खेचता त्यावेळी नक्कीच धावा येत असताना आपण पाहिल्यात, कित्येकदा पाहिल्यात. परंतु यावेळेस पुन्हा एक धाव या चेंडूवरती मिळेल लेग बाईट्स स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावसंख्येची अजूनही इथून पुढे गरज असेल. हा फटका दमदार समोरच्या दिशेमध्ये लॉब केलं. बॉटमहॅनचा पुरेपूर उपयोग, मनगटी ताकद आजमावली आणि टोकलाय फलंदाजाने या चेंडूवरती. सिक्सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो षटकार टोकला मोक्याच्या क्षणाला फलंदाज शंकरनं आणि तदनंतर आपण पाहतो की या षटकाराच्या मदतीने बॉल षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावसंख्येचं करायचे पाठलाग अजूनही आपण पाहतो की विजयासाठी गरज आहे. 13 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 24 धावसंख्येची गरज विजयासाठी अजूनही या ठिकाणी असेल. विशाल 13 बॉल मध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नाहीये या मैदानाचा विचार करता, परंतु षटकार जो आलाय ना तो अगदी मोक्याच्या क्षणाला आलाय आणि नवसंजीवनी देणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये कितपत किफायती ठरतोय ना हे पाहणं गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅक करते गोलंदाज समीर तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये असं वाटत असताना ताकद आजमावली या फटक्यावरती आणि तो फलंदाज शंकरच्या बॅटमधून आलेला हा लगातारचा दुसरा सिक्सर. पुढे करायचे ते कोपरी या टीमला. कोपरी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की कातलाची वाडी. याच विभागातील कातलाची वाडी संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय चौक परिसरातील एक चांगला संघ कोपरी.
या दोन संघादरम्यान ही मॅच आपण या ठिकाणी पाहत आहोत. चांगली फटकेबाजी केली फलंदाज शंकरनं या मॅच मध्ये जान ओतली आहे त्यानं. शर्तीचे प्रयत्न त्याचे राहिले परंतु शेवटच्या आता 12 बॉल अजूनही ही मॅच कोणी जिंकलेली नाहीये आणि येणारे 12 बॉल आणि 18 धाबसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचंय असं म्हटलं जातं. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत आणि तो संघर्ष जो संघ करेल ना विशाल त्याला यश नक्कीच या मॅच मध्ये लाभलं जाईल. मॅच मध्ये शेवटचे 12 बॉल 18 धाबसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय तयार आहे. यावेळेस फटका फसलाय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सन आकड्यावरती. शेवटचे 17 बॉल आणि शेवटच्या आता 11 बॉल आणि 17 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. 17 धाबा 11 चेंडू 17 धाबा हे शेवटचं समीकरण येऊन ठेवलंय. कोपरी की त्यांच्या विरोधात कातलाची वाडी की त्यांच्या विरोधात कोपरी. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल ना हे सांगणं कठीण आहे. बॉलिंग ट्रॅक करते गोलंदाज अजय तयार आहे. आप ट्रॅकर बॉल होता ऑन साइड मध्ये त्याला धाडलंय. क्षेत्ररक्षक आहे थोडस पंबल. एक धाव कंप्लीट रॉकेट थ्रो परंतु काही उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल तर 23 या धाबसंख्येवरती. धाबा धाव फलकावरती आहेत. बॉल तयार. 23 धाबा धाव फलकावरती. शेवटच्या आता निर्णायकारक 10 बॉल आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 15 धाबा 10 चेंडू हे शेवटचं समीकरण येऊन ठेवलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फटका फसलाय. धाव घ्यायची की नाही परंतु धाव त्या ठिकाणी घेतली जाते 1 आणि पंचांकडे लाऊड अपील. दोस्तीत कुस्ती. फलंदाज महत्वाची विकेट. शंकर हा फलंदाज या ठिकाणी होईल बाद. त्यांचं सांगतात वेडेपणा तू केला कशाला ना धावता रन आउट झाला आणि मोक्याच्या क्षणाला या ठिकाणी विकेट गमावली. धावचीत स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी शंकर हा फलंदाज बाद झाला. आता नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शंकर वरती दारोमदार होती. नवसंजीवनी त्यांनी दिली होती या मॅचला परंतु आता इथून पुढे नवसंजीवनी देईल का अजय. गुड कमबॅक त्याचा आपण या षटकामध्ये पाहतोय. 3 चेंडू मध्ये त्याने 4 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. विकेट मिळण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉट फाईन लेग वरती टिपले. सुंदर झेल. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. नेट टू नेट फाईट आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे आता 8 बॉल आणि 7 चेंडू आणि शेवटच्या निर्णायकारक 8 बॉल आणि 13 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 8 चेंडू 13 धावसंख्येचं समीकरण आता उरलंय. अजयला 2 चेंडू चांगले टाकायचेच आहेत.
परंतु दोन चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. जर मोठे फटके आले नाही तर धावसंख्येचा शोधच घेऊ शकत नाही कोपरी संघ या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो दडपण, जसं निर्धाव चेंडू येतील ना तस तसे धावन आणि चेंडूमध्ये अंतर अगदी कमी होईल. आणि जसं धावन आणि चेंडूमध्ये अंतर कमी होईल तस तसं दडपण वाढेल. बॅटिंग करत असताना कोपरी टीम वरती शेवटचे 7 बॉल 13 धावसंख्येची गरज. कहाणी में ट्विस्ट यू टर्न देणारा षटक टाकतोय अजय हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी राहिली आपलातून गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण अजय कडून आपण पाहिलं. असं वाटलं होतं की या षटकामध्ये धावसंख्याचा पाठलाग करत असताना कोपरी संघ धावांचा शोध घेईल, परंतु तसं काही घडलं नाही. केवळ 3 धावा या षटकामध्ये खर्ची केल्या, 4 धावा खर्ची केल्या आणि एकूणच 1 विकेट देखील प्राप्त करण्यात आली आहे. शेवटचे आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 14 या धावसंख्येची. आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचे आता 6 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. यामुळे चांगला फटका, प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, स्वतःला सिद्ध करत ठोकतोय फलंदाज या चेंडूवरती. षटकार. पाहतोय आदरणीय शाखा प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे दिनेशजी माडिक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेळात वेळ बहुमूल्य वेळ दिनेश दादा आपण या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले देखील आभार. मॅच मध्ये आता रंगतता पाहायला मिळते. शेवटचे आता निर्णय 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 5 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 38 धावसंख्येचा करायचं होता पाठलाग, 30 धावा आहे 10 फलकावरती. शेवटचे निर्णय 5 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चंद्रकांत त्या ठिकाणी सज्ज आहे. चंद्रकांत तयार. यावेळेस बॅटच्या साह्यानं असं वाटतंय चेंडू तसं काही घडलं नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा मिळतील एकूणच 2. बॅटच्या साह्यानं आपण पाहतोय या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 4 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे ती कोपरी टीमला. 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 6 या धावसंख्येची. शेवटचे आता 4 बॉल आणि 6 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 32 धावा धाव फलकावरती आहेत. 38चा करायचा होता पाठलाग. ऑन स्ट्राईक वरती आपण फलंदाज दशरथला त्या ठिकाणी पाहतोय. चांगली बॅटिंग होत असताना दशरथ कडून. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चंद्रकांत तयार आहे. ऑन साईड मध्ये दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. चुकी पाहायला मिळाली आणि बॉलला चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉर्डर लाईन बाहेर. चौकार.
रनने आता विजयासाठी गरज आहे ती 2 या धावसंख्येची. दशरथ मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला, जिथे सिंगल होती तिथे त्याने डबल घेतली. आणि क्रिकेटमध्ये आपण हेच पाहत आलोय की ज्यावेळी तुम्ही मोजून मापून तोलून अभ्यासपूर्ण बॅटिंग करताना त्यावेळी तुम्ही धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करू शकता. आणि ते समजदारीचं क्रिकेट खेळला फलंदाज दशरथ मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. 2 धावसंख्येची गरज. टॅपिंग क्रिकेट, एक धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघा त्या ठिकाणी जास्त दुखापत आहे का, आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. बघा दुखापत असेल तर त्या ठिकाणी बघा, लगेच उठू नका. बघा ही खेळाडू वृत्ती विशाल आदिवासी समाजाचं हे क्रिकेट फार उंचावलंय. बघा जरूर शॉट मारला होता दशरथनं, परंतु जो खेळाडू पडला ना त्याला पहिल्यांदा तो हात मिळवला गेला की कदाचित जास्त लागले की काय ही विचारपूस करण्यासाठी. आणि हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्याकडे असणं गरजेचं असतं आणि या चांगल्या खेळाडूचं लक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं दशरथला. त्याचबरोबरीनं त्याच्या सोबतीला खेळत होता पुनीत. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल.